थोडासा विको दे. कैलासवासी वैकुंठवासी गोपीनाथ गणपती मुसळे यांच्या असणाऱ्या गंगा पूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, एक म्हणजे गोड जेवणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं किंवा 13व्याच्या असणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं असणारी ही कीर्तनरूपी सेवा आयोजित करणारे असणारे त्यांच्या प्रीत्यर्थ 4 असणारे सुपुत्र आणि 5 असणाऱ्या कन्या, एक म्हणजे अण्णासाहेब, विष्णू, जेजेराम आणि आत्माराम असे असणारे 4 पुत्र आणि 5 असणाऱ्या कन्या, शशिकला, अरुणा, शोभा, उमा आणि सीमा, 4 सुपुत्राकडून आणि 5 असणाऱ्या कन्येकडून आपल्या वडिलांच्या प्रीत्यर्थ अन्नदानाची आणि नामदानाची असणारी सेवा. विठाला विठाला. आज असणारा हा 13व्याचा कार्यक्रम, याला शास्त्रोक्त भाषेमध्ये आपण आजच्या कार्यक्रमाला गंगा पूजनाचा सुद्धा असणारा कार्यक्रम म्हणतो. पण प्रश्न असा निर्माण होतो, जगतामध्ये एवढ्या असणाऱ्या असंख्य असणाऱ्या नद्या आहेत, मग कार्यक्रम सांगण्याच्या स्वरूपामध्ये नर्मदा पूजन म्हणता येतं, आपल्याला विशेष स्वरूपामध्ये गोदावरी पूजन म्हणता येतं, वेगवेगळ्या असणाऱ्या नद्या आहेत. पण नेमकं इतर नदीचं पूजन न करता नेमकं गंगेचंच का पूजन करायचं? याचं उत्तर असं आहे, इतर नद्याचा उगम वेगवेगळ्या ठिकाणाहून झालेला आहे, पण एकमेव अशी गंगा आहे जी गंगा भगवंताच्या चरणकमलापासून जन्माला आलेली आहे. म्हणजे गंगा इतकी श्रेष्ठ आहे की भगवंताच्या चरणकमलापासून जन्माला आल्यामुळं सगळ्या नदीमध्ये असणारी जर श्रेष्ठ कोणती नदी असेल तर तिचं नाव आहे गंगा. आणि माणूस मरण पावल्याच्या नंतर माणसाचा उद्धार जर करायचा असेल तर इतर नदीमध्ये हस्ती नेऊन विसर्जन केल्याच्या नंतर उद्धार नाही, पण एकमेव अशी गंगा आहे ज्या गंगेमध्ये जर हस्तीचं विसर्जन केलं तर माणसाला असणारा साक्षात स्वरूपामध्ये वैकुंठधाम सांगितलेलं आहे. इतकी नदी पावन आहे ज्या गंगेचा उगम भगवंताच्या चरणकमलापासून झालेला आहे. काकड आरतीमध्ये त्याचा असणारा उल्लेख केलेला आहे. तुझे चरणेचे भगवंताच्या चरणकमलापासून गंगेचा असणारा हा उगम आहे. म्हणून भीमा आणि चंद्रभागा आणि तुझे चरणीच्या गंगा. आणखी एक दुसरं प्रमाण आहे, उपमा द्यावी कवने अंगा, चरणी जन्मली पै गंगा, 16 सहस्र रामा, संभोगा नित्य न पुरती कामिनी. म्हणजे इतका असणारा तर श्रेष्ठ असणारा महिमा गंगेचा आहे. म्हणून 13व्याच्या दिवशी असणारा जर पूजन कोणत्या नदीचं करायचं असेल तर गंगेचं महात्म्य सगळ्यात असणारं श्रेष्ठ आहे. 60 सहस्र असणारे सगर पुत्र त्यांचा सुद्धा जर उद्धार कशानं झाला असेल तर एकमेव गंगेनं. याचा आवाज दे थोडासा. विठाला विठाला. म्हणून
या ठिकाणी कन्येनं आणि सुपुत्रांनी असणारी आपल्या वडिलांच्या प्रीत्यर्थ असणारी अन्नदानाची आणि नामदानाची असणारी या ठिकाणी सेवा आयोजित केलेली आहे। वडिलांच्या बाबतीमध्ये जर या ठिकाणी जर बोलायचं म्हटलं तर त्यांच्या चरित्रामध्ये जीवन जगत असताना इतकं शांत स्वरूपामध्ये जीवन, जास्त कुणाला बोलणं नाही किंवा काही नाही, एकदम शांत स्वरूपामध्ये असणारी वृत्ती आणि जीवन जगत असताना 4 मुलं 5 कन्याचा असणारा सगळ्या जणांचा संसार एकदम आनंदामध्ये करून देणं। कारण एवढी प्रॉपर्टी कमवून सुद्धा असणारा जशाला तसं जतन करून ठेवणं आणि सगळ्या जणांचा संसार आनंदामध्ये ठेवणं म्हणजे इतकी सोपी असणारी गोष्ट नाही। कारण आताच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना एक कुटुंब कसं चालवायचं, घरच्या 2-4 माणसाला जीव कसं घालायचं, हे जो माणूस घर करता आहे, राशन पाणी आणतो आणि किती पैसा लागतो हे दुसऱ्यांना त्यावेळेस सांगण्याची गरज पडत नाही। जो आणतो, जो कारभार करतो आणि सगळ्या जणांच्या मुखामध्ये घास भरवतो, फक्त त्यालाच माहिती आहे की खर्चण्याकरता पैसा किती लागतो, सगळ्या जणांचे पोट भरवण्याकरता कपडा कसा लागतो हे फक्त वडिलाला माहिती आहे, तर दुसरं तिसरं कुणाला माहिती नाही। विठाला विठाला। कारण बापाच्या बाबतीमध्ये वर्णनच असं केलेलं आहे की बाप करी जोडी लेकराची ओढी बाळवोनी। बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी। बाप फक्त काय करतो, आपल्या शरीराचा कसलाच विचार करत नाही। कमवत असताना मात्र आपल्या शरीराचा विचार करत नाही, शरीराकडे कधीच पाहत नाही, पण सगळ्याचा मात्र असणारा पोट पाणी भरण्याचा असणारा जो विषय आहे एकदम असणारा आनंदामध्ये तिथं करतो। आता पहा, ज्या वडिलांनी आपल्यावर अनंत उपकार केलेले आहेत, कमीत कमी त्या उपकाराची परतफेड करत असताना मुलाचं कर्तव्य, कन्येचं कर्तव्य, जवळच्या लोकांचं कर्तव्य, ज्यांनी आपल्यावर अनंत उपकार केलेले आहेत, कमीत कमी त्यांचा विधी तरी असणारा तंतोतंत करणं फार गरजेचं आहे। मला सांगा, जर त्यांचा विधी जर तंतोतंत जर नाही झाला ना, तर त्यांच्या सुद्धा जीवात्म्याला असणारी शांती आणि मिळू शकत नाही। म्हणून कधी सांगतो, प्रत्येक माणसाचा विधी जर तंतोतंत जर केला ना, याच्यामध्ये आपला एक फायदा आहे आणखी एक। कोणता? जर आपण आपल्या आई वडिलाचा कार्यक्रम जर व्यवस्थित नाही जर केला ना, तर आपल्या पोटी आलेले मुलं सुद्धा म्हणतील आपल्या बापानं आपल्या बापाचा विधी केला नव्हता आणि आपल्याला सुद्धा आता काही करायची गरज नाही। म्हणून कमीत कमी आपलं कल्याण होण्याकरता सुद्धा जी परंपरा पाठीमागून चालत आलेली आहे, त्याच परंपरेवर असणारं त्या ठिकाणी येथ वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेवीती, तशा स्वरूपामध्ये आपण सुद्धा आचरण करणं आणि पुढे असणारी वाटचाल करणं। विठाला विठाला। इथं दुःखाच्या बाबतीमध्ये जर वर्णन जर करायचं म्हटलं तर दुःख मुलांना आहे, दुःख असणारं कन्येला आहे, दुःख असणारं सख्या सोयऱ्यांना आहे। पण मी सांगतो, प्रत्येक जणाच्या दुःखाची असणारी मर्यादा आहे। वेगवेगळ्या जणाला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असणारं दुःख आहे। पण मी तर एक सांगतो,
सगळ्यात जास्त जर दुःख कुणाला असेल तर सगळ्यात जास्त दुःख आहे पत्नीला. त्याचं कारण सांगतो. जीवनाचा असणारा जर जीवनसाथी निघून गेला आणि जोड जर फुटली ना, तर मला त्याच्यासारखं दुःखच नाही जीवनामध्ये. कारण वर्णन असं केलेलं आहे, जर एखाद्या वेळेस पत्नीला पतीचा वियोग झाला तर वियोग झाल्याच्या नंतर त्याच्यासारखं दुःखच नाही. साधारण आपण तर जीव आहोत. एकदम मोठं जर उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर देवताच्या स्वरूपामध्ये मोठं उदाहरण पहा, मग आपल्या लक्षामध्ये येईल की पतिवियोगाचं दुःख किती असतं. दृष्टांत आपल्याला सगळ्या जणांना माहिती आहे. सीता मातेला ज्या वेळेला हरण करण्यात आलं आणि राजा रावणानं बंदिवासामध्ये टाकण्याकरता अशोक वाटीमध्ये टाकलं, त्यावेळेला त्या सीता मातेनं रडत रडत असणाऱ्या एका राक्षसीला प्रश्न विचारण्याकरता सुरुवात केली. आणि ती सीता त्या अशोक वाटिकेमध्ये असणारा पतिवियोगाचं दुःख त्या त्रिजटेला सांगू लागली. वासुकीच्या वनी सीता शोक करी, वासुकीच्या वनी सीता शोक करी, काहो अंतरले रघुनाथ दूरी, येवोनी गुंफे माझी दुष्टे केली चोरी, काहो मज आणले अवघड लंकापुरी, सांगवो त्रिजटे सखये ऐसी मात, देईल काने दी भेटी रघुनाथ, मन उतावीळ झाला दुरी पंथ, राहो न शके प्राण माझा कोडी आत, सांगवो त्रिजटे सखये ऐसी मात, सांगवो त्रिजटे सखये ऐसी मात. जर प्रभू श्री रामचंद्रजीची पत्नी माता सीता असेल आणि त्या सीतेला जर प्रभू श्रीरामचंद्रजीचा वियोग झाला असेल तर ती अशोक वाटिकेमध्ये रडू लागली. आपण तर जीव आहेत आणि ते तर देव आहेत. पतिवियोगाचं दुःख झाल्याच्या नंतर ती सीता माता तिथं रडू लागली आणि रडत असताना एक मनामध्ये तिचा विचार येऊ लागला, का माझे पती मरण पावले असतील. आणि तिथं बोलत असताना ती सीता माता म्हणते, का वियोग झाला असेल, वियोग होण्याचं काय कारण असेल. तर ते वियोग होण्याचं कारण मनातली मनात बोलत असताना त्या राक्षसनीला सांगू लागली. खरं सांगू त्रिजटा, मला तर असं वाटतं माझ्या पतीचा आणि माझा जे वियोग झालेला आहे त्याला पहिलं कारण हे असेल, काय म्या दुष्ट आचरण केले होते. मला तर असं वाटतं मी एखाद्या वेळेस काही दुष्ट आचरण केलं होतं का. तीर्थव्रत कवनाचे होते भंगिले, कुणाचं मी तीर्थव्रत काही भंग केलं होतं का. बर, एखाद्या वेळेस गायी वत्सा पत्नी पुरुषा विघडिले, मला जी आज माझ्यावर वेळ आलेली आहे वासराची आणि गायीची मी काही ताटातूट केली होती का. बर, एखाद्या वेळेस एखाद्या पत्नीचा आणि पतीचा मी वियोग केला होता का. त्याच्यामुळं मला आज अवघड लंकापुरीला इथं घेऊन आले. ती सीता माता एक दुःखाचा भाग सांगू लागली आणि पुढे बोलू लागली, खरंच माझे मालक जोपर्यंत माझ्या सोबतीला होते तोपर्यंत मी खरंच त्यांच्याकडे कधी अपेक्षा करायला नाही पाहिजे होतं. काय केलं मी, नाडी येले आशा मृगकांती सोने. मी काय केलं, माझे पती माझ्या जवळ असताना मी आशेचा असणारा भाग केला. नाडी येले आशा मृगकांती सोने, एवढे माझे त्रिभुवनाचे मालक असून सुद्धा मला त्यांची किंमत कळाली नाही. धाडीले रघुनाथा पाठी लागी तेने,
माझ्या मालकाला मी त्या हरणाच्या पाठीमागं धावण्याकरता सांगितलं. एवढं करून सुद्धा मी थांबले नाही. लक्ष्मणजी मला सांगितलं होतं की या रेषेच्या बाहेर जाऊ नको, तरी सुद्धा मी त्या संताची आज्ञा स्वीकार केली नाही. उल्लंघिली आज्ञा माव काय मी जाणे. आणि माझ्यावर वेळ अशी आली, माझे असणारे पती परमेश्वर हरणाच्या पाठीमागं धावत गेले. लक्ष्मणजी भावाचा शोध करण्याकरता तिकडं निघून गेले. आश्रमामध्ये कुणीच थांबलं नाही. राजा रावण आला आणि माझं असणारं अपहरण करून घेऊन गेला. ती सीता माता वियोगाचं जे दुःख सांगू लागली, ती पतिवियोगाचं दुःख त्रिजटेला सांगू लागली. पण एक सांगतो, त्रिजटा ऐकणारी सुद्धा साधारण नव्हती, राक्षसीन होती. पण तिची सगळी असणारी भक्ती सीतेवर होती. तिनं शेवटच्या चरणामध्ये सांगितलं, सीते काळजी करू नको, मी तुला वचन देऊन सांगते. जनकाची नंदिनी दुःखे ग्लांती थोरी, चुकली कुरंगिनी मेळा तैशा परी, संभोकी त्रिजटा स्थिर स्थिर वो करी, आणि येईल तुकया स्वामी राम लंकापुरी. काळजी करू नको, तुझे मालक तुझे पती परमेश्वर इथं येणार आहेत. राक्षसनीनं सीतेला सांगितलं. पण एवढ्या सभेमध्ये किंवा एवढ्या समाजामध्ये असं कुणी आता त्या माता माऊलीला सांगल का, आता तुमचे मालक आता अनंताच्या प्रवासाला गेलेले आहेत, आता परत येतील, असं मात्र कुणी सुद्धा सांगू शकणार नाही. आणि इतकी भूमिका कुणी मांडू सुद्धा शकणार नाही. विडाला विडाला म्हणून सगळ्यात जास्त जर प्रेमाची जर भूमिका असेल तर पती पत्नीचा असणारा जो काही जोडा आहे, एकमेकावर वर्णन केलेला आहे. पत्नीच्या बाबतीमध्ये जर पती कोण असेल तर शिव महापुराणाचा ग्रंथ सांगतो, त्या पत्नी करता सर्व भावानं जर पती कोण असेल तर वर्णन केलेलं आहे. पतीर देवो गुरुर भरता धर्म तीर्थ व्रतानिच. सगळ्यात सोप्या स्वरूपामध्ये सांगितलेलं आहे. त्या पत्नी करता पती परमेश्वर म्हणजे पतीर देवो गुरुर भरता, धर्म शात्मा तिथी स्वयं, म्हणजे तो असणारा पती परमेश्वर म्हणजे त्या ठिकाणी गुरु आहे, देव आहे. पण कालांतरानं घटना अशी घडते महाराज, वियोगाचा असणारा भाग येतो आणि वियोग झाल्याच्या नंतर मात्र सगळ्यात जास्त असणारं ते दुःख होतं. विडाला विडाला म्हणून एक म्हणजे असणारं पत्नीला सुद्धा असणारं दुःख. नंबर 2, पुत्राच्या स्वरूपामध्ये जर वर्णन जर करायचं म्हटलं तर आज वडिलांचं असणारं छत्रछाया या ठिकाणी निघून गेलेली आहे. कारण वर्णन असं आहे, बापाच्या प्रेमामध्ये तुकोबरायांनी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये वेगवेगळे असणारे अभंग लिहिलेले आहेत. पुत्राच्या विजये आणि पिता सुखावत जाय. जर मुलाला नोकरी लागली, मुलाचा असणारा हर्ष होऊ लागला, तर मुलाचा असणारा जर आनंदाचा प्रसंग असेल तर सगळ्यात जास्त जर आनंद कुणाला होत असेल तर सगळ्यात जास्त असणारा आनंद बापाला होतो. पण तुकोबरायांनी वर्णन केलेलं आहे, जोपर्यंत वडील जिवंत असतात तोपर्यंत मुलाला मात्र काही काळजी करायची गरज नसते. का, सगळा संसाराचा ओढा वडील तिथं आपल्या खांद्यावर घेतात आणि चालवण्याकरता सुरुवात करतात. पण
एकाएकी केला मिरासीचा धनी आणि कडिये वागवोनी भार खांदी. बाप एवढी प्रॉपर्टी कमवतो आणि जर मुलांनी सांगितलं ना एवढी नावावर करून द्या, बाप कसलाही विचार करत नाही, तेवढी प्रॉपर्टी असणारी नावावर करून देतो. पण महाराज वर्णच असं केलेलं आहे बापाच्या स्वरूपामध्ये. निस्वार्थ असणारी जर प्रेमाची भूमिका असेल तर मुलावर असणारी असते. कारण एखाद्या वेळेस देव तरी भेदभाव करतो, पण बाप मात्र कधी सुद्धा मुलामध्ये असणारा भेदभाव करत नाही. वर्णन केलेलं आहे. ईश्वराहुनी श्रेष्ठ आहे बापाची माया. ईश्वराहुनी श्रेष्ठ आहे बापाची माया. देव करीतो भेद भाव, बाप करीत नाही भेद भाव. का देव भेदभाव करतो? कसा करतो? भक्ताला चरणाच्या कमलाजवळ म्हणजे चरण कमलाच्या जवळ ठेवतो, पण दुर्जनाला मात्र चरण कमलाच्या जवळ ठेवत नाही. दुर्जनाला मात्र असणारा तो संपवतो. म्हणून सगळ्यात जर प्रेमाची भूमिका असेल तर ती असणारी वडिलांची. म्हणून वडिलांचा असणारा सुद्धा छत्र या ठिकाणी निघून गेलेला आहे. सगळ्यात जास्त असणारी दुःखाची असणारी जी भूमिका आहे ती म्हणजे मुलांना सुद्धा आहे. आणि कन्येच्या बाबतीमध्ये जर सांगायचं जर म्हटलं तर कन्येचा संसार करत असताना सुद्धा आणि संसार देत असताना सुद्धा बाप किती कष्ट करतो आणि किती एक एक वस्तू देतो. जिथं मुलीला द्यायचं असतं तिथलं मुलगी देत असताना अगोदर मुलगा पाहणे, जमीन पाहणे, तिथले माणसं पाहणे, सगळ्या गोष्टीचा विचार करणे. लग्न जरी जमलं आणि एखाद्या माणसानं जर मध्ये काडी टाकली तरी बापाची हिंमत होत नाही, त्याचं काळीजच स्थिर होत नाही. का? बापाचं सगळ्यात जास्त जर प्रेम असेल तर कन्येच्या स्वरूपामध्ये. का? कारण कन्येच्या बाबतीमध्ये वर्णनच असं केलेलं आहे, सगळ्यात जास्त बापाचं प्रेम जर कुणावर असेल तर कन्येवर, आणि आईचं प्रेम जर सगळ्यात जास्त कुणावर असेल तर आईचं प्रेम जास्त कन्येवर नसतं तर मुलावर प्रेम जास्त असतं. विठाला विठाला. म्हणून या मुसळे परिवारांना असणारा एक दुःखाचा असणारा एक भाग, आणि या दुःखातून सावरण्याकरता ईश्वराच्या चरणी आपण एक प्रार्थनाच करायची. या दुःखातून बाहेर निघण्याकरता इतकी साधारण असणारी भूमिका नाही. कारण दुःख पचवण्याकरता सुद्धा साधू संतांच्या बाबतीमध्ये आपण तेवढे पोचलेले व्यक्ती नाहीत. आपल्याला भरपूर असणारं ते दुःख होतं. पण एक या दुःखाच्या बाबतीमध्ये आपण सगळे असणारे जे लोक आहोत एका स्वरूपामध्ये सांगितलेलं आहेत. आपण ज्ञानी नाहीत तर आपण सगळे असणारे अज्ञानी जीव आहात. त्याचं कारण सांगितलेलं आहे. ज्ञानी माणूस कधी सुद्धा शोक करत नाही आणि ज्ञानी माणूस कधी सुद्धा रडत नाही किंवा ज्ञानी माणूस कधी सुद्धा हसत नाही. ज्ञानी माणसाच्या बाबतीमध्ये असं वर्णन केलेलं आहे. का? भगवद्गीता सांगते, असोचानन्व सोचत्वम प्रज्ञावादांश भाषसे गतासून गतासूंश नानुशोचन्ति पंडिताः. पंडित माणसाच्या बाबतीमध्ये
पंडित माणूस मेलेल्या माणसाच्या बद्दल कधी रडत नाही आणि जो जिवंत आहे याच्याकरता सुद्धा कधी आनंदित होत नाही. म्हणून पंडित माणसाला सुख सुद्धा नाही आणि पंडित माणसाला दुःख सुद्धा नाही. विडाला विडाला म्हणून या अज्ञानातून जर आपल्याला बाहेर निघायचं असेल ना, तर अज्ञानातून बाहेर निघण्याकरता श्रीमद भागवत महापुराणामध्ये एक 6 स्कंदामध्ये एक सुंदर असणारा एक दृष्टांत आलेला आहे. इतका दृष्टांत योग्य आहे तो की माणसांना असणारा माणूस मरण पावल्याच्या नंतर वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असणारं दुःख होतं. पण तो दृष्टांत असा आहे की त्या दृष्टांतामधून माणसाला दुःख झाल्याच्या नंतर दुःखातून कसं सावरायचं याच्याकरता तो 6 छंद असणारा तो सांगितलेला आहे. त्या 6 स्कंदामध्ये एक राजा होऊन गेलेला आहे आणि तो राजा शूरसेन नावाच्या नगरीचा असणारा राजा आहे. जसं द्वापार युगामध्ये शूरसेन आणि माथुर असणाऱ्या नगरीवर उग्रसेन म्हणायचा असणारा राजा राज्य करत होता. त्या शूरसेन नावाच्या नगरीमध्ये जो राजा राज्य करत होता त्या राजाचं नाव आहे चित्रकेतू. आणि त्या चित्रकेतू नावाच्या राजाला 1 आणि 2 पत्न्या नाहीत, 1 कोटी असणाऱ्या पत्न्या आहेत. पण त्या चित्रकेतू नावाच्या राजाचं वर्णन असं केलेलं आहे, इतकी प्रॉपर्टी आहे, एवढं संपत्ती आहे, कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही. 100 असणाऱ्या पत्न्या आहेत, संपूर्ण ऐश्वर्य आहे, पण कमतरता एका गोष्टीची आहे, पोटी मात्र पुत्र संतान नाही. घटना अशी घडली, जीवन जगत असताना अनेक वर्षाचा कालावधी निघून गेला आणि कालावधी निघून गेल्याच्या नंतर एक दिवस त्यांच्या सभेमध्ये अंगिरा नावाचे असणारे ऋषी आले. अंगिरा नावाचे ऋषी आले आणि आल्याच्या नंतर त्यांची सुंदर असणाऱ्या स्वरूपामध्ये पाद्य पूजा केली. आसनावर सिंहासनावर बसवलं आणि बसवल्याच्या नंतर हात जोडून चित्रकेतू म्हणायचा राजा विनम्र भावनेनं सांगू लागला, माझा असणारा आज पुण्य फळाला आलं, फक्त एकच माझी विनंती आहे, कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही, माझ्या पोटी फक्त पुत्र संतान नाही एवढी कमतरता आहे. त्या अंगिरा नावाच्या ऋषीनं सांगितलं, बाबा पोटी पुत्र संतान नाही आणि तुझ्या नशिबामध्ये असं सांगितलेलं आहे पोटी पुत्र संतान सुद्धा होणार नाही. शेवटी चित्रकेतू म्हणायच्या राजानं सांगितलं, जर माझ्या नशिबामध्ये जर पुत्र संतान नसेल तर तुम्ही तपस्वी आहात, एखादा असणारा प्रसाद मला द्या, त्या जेणेकरून त्या प्रसादामुळे एखादा मला सुपुत्र होईल. काय केलं, त्वष्टा नावाचा असणारा एक चरू शिजवला आणि त्वष्टा नावाचा चरू शिजवल्याच्या नंतर तो असणारा चरू प्रसादाच्या स्वरूपामध्ये राजाच्या हातावर दिला आणि सांगितलं, हाच प्रसाद राणीला खाण्याकरता दे. तो चरू असणारा प्रसाद घेतला, पण राजानं प्रश्न विचारला, सांगा महाराज, जो चरू मला तुम्ही देता आणि याच्यापासून जो मला मुलगा होणार आहे तो नेमकं मला सुख देईल का दुःख देईल? त्या अंगिरा नावाच्या ऋषीने सांगितलं, तो मुलगा तुला सुखही देईल आणि तुला देत असणारा तो दुःखही देईल. काही हरकत नाही. ऋषी मुनीनं सांगितल्याच्या नंतर तोच प्रसाद घेतला. सगळ्यात अग्रेसर आणि श्रेष्ठ असणारी राणी आहे, त्या राणीचं नाव आहे कृतद्युती. 1 कोटी राण्याच्या मुख्य असणारी जशी मंदोदरी होती तशी ती कृतद्युती नावाची असणारी राणी, तिला तो चरू खाण्याकरता दिला. चरू खाण्याकरता दिल्याच्या नंतर कालांतरानं त्यांच्या पोटी असणारी एक पुत्र संतान झाली. पुत्र संतान झाल्याच्या नंतर घटना अशी घडली की त्या राणीला सगळ्या राणीपेक्षा जास्त बहुमान मिळू लागला. सगळ्या राणी तिथं असणारा सेवा करीत असताना राजाची सेवा करू लागल्या, पण त्या दुसऱ्या राणीला मात्र आता मान मिळत नव्हता आणि राजाचा सुद्धा असणारा मान, ज्या राणीला असणारा सुपुत्र झाला तिच्या स्वरूपामध्ये असणारा तिला मान मिळू लागला. घटना अशी घडली, 1 कोटी राण्या आणि त्या दुसऱ्या राणीने विचार केला, जर आपल्याला किंमत जर मिळत नसेल तर या राणीला किंमत मिळण्याचं एकमेव कारण आहे, हिच्या पोटी फक्त पुत्र संतान आहे, त्या पुत्र संतानामुळे हिला किंमत आहे. आपण एक काम करू, आता तिला जी किंमत प्राप्त होत आहे त्या किंमतीचं कारण आहे फक्त सुपुत्र. आपण काय करायचं, सगळ्या जणांनी एका ठिकाणी यायचं, विषाचा असणारा एक प्याला तयार करायचा आणि त्या लेकराला असणारं ते विष द्यायचं. घटना केली.
विष निर्माण केलं आणि विषाचा असणारा प्याला चमच्याच्या स्वरूपामध्ये रात्रीच्या वेळेला तो बालक झोपलेला होता, झोपेच्या स्वरूपामध्ये असणारं ते चमच्यानं असणारं त्याला विष पाजवण्याकरता आलं. ज्यावेळेला ते विष पाजवण्याकरता आलं, सकाळ झाली, राणी काम करू लागली, पण लेकरू मात्र उठत नाही. शेवटी दाईला पाठवण्यात आलं, दाशीला पाठवण्यात आलं, लेकरू मात्र उठत नाही. शेवटी गोष्ट लक्षात आली, लेकराचा असणारा अंत झालेला आहे. अगोदर तर मूलबाळ होत नव्हतं, कसं तरी ऋषीमुनींच्या कृपेनं असणारं ती पुत्र संतान झाली. पण ज्यावेळेला संपूर्ण दरबारामध्ये राज्यामध्ये ही गोष्ट समजली, सगळ्या लोकाला असणारं दुःख झालं. राणी सुद्धा रडू लागली आणि राजा सुद्धा रडू लागला. दोघांनी एवढा शोक करण्याकरता सुरुवात केली. शेजारी पाजाऱ्यांनी सांगितलं, अनेक राजे लोक आले, पण त्या दोघांचं मात्र दुःखच कमी होईना. शेवटी ही गोष्ट ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये कळाली की राजा आणि राणी शांत होत नाहीत आणि रडणं मात्र त्यांचं थांबत नाही. ब्रह्मदेवानं अंगिरा नावाच्या ऋषीला आणि नारद मुनीला परत असणारं त्या ब्रह्मलोकामधून खाली पाठवलं, जिथं चित्रकेतू म्हणायचा राजा होता, तिथं पाठवलं. आणि दोघजण आल्याच्या नंतर चित्रकेतू राजाला आणि कृतदूती म्हणायच्या राणीला दोघजण समजावून सांगू लागले, रडू नका, ही घटनाच अशी आहे की ज्याचा ज्याचा जन्म झाला त्याचा त्याचा एक दिवस असणारा मृत्यू होणार म्हणजे होणार. का? माणसाच्या पदरामध्ये जर शिदोरी कोणती पडली असेल तर दुसरी तिसरी शिदोरी कोणती नाही, जन्माची एक शिदोरी आहे आणि मरणाची एक असणारी ही शिदोरी आहे. ही शिदोरी जाण पडली पदारी, ही शिदोरी जाण मरणा पाठी जन्मा जन्मा पाठी मरण, ही शिदोरी जाण पडली पदारी, ही शिदोरी जाण पडली पदारी, ही शिदोरी जाण पडली पदरी. कुठं तीर्थयात्रेला जायचं म्हटलं, एखाद्या गावाला जायचं म्हटलं तर माणूस काय करतो, स्वतःच्या पदरामध्ये शिदोरी भाकरी बांधून घेऊन जातो. पण एक सांगतो, ज्या माणसाला आनंदाच्या प्रवासाला जायचं आहे तिथं तुम्ही शिदोरी बांधून घ्या अथवा न बांधून घ्या, त्याच्या पदरामध्ये देवानंच शिदोरी बांधून दिलेली आहे, जन्माची आणि मरणाची. त्या अंगिरा नावाच्या ऋषीनं आणि नारदजीनं समजावून सांगितलं, पण नारद मात्र समजावून सांगून सुद्धा चित्रकेतू म्हणायचा राजा समजत नव्हता आणि शांत होत नव्हता. शेवटी त्या राजाला समजावून सांगण्याकरता नारदजीनं आणि अंगिरा नावाच्या ऋषीने एक कार्य केलं. बाबा, ज्या मुलाकरता रडतोस त्या मुलाचं प्रेत समोरच पडलेलं आहे. हो, कळतंय मला, मग याच्यामध्ये जीव नाही ना आता, मग आम्ही जीवाला परत आणतो, त्या जीवासोबत तू बोलण्याकरता सुरुवात कर. काय केली घटना, नारदजीनं आणि अंगिरा नावाच्या ऋषीनं त्या जीवालाच परत बोलवून घेतलं. जो मृत्यू पावला होता, जो शरीरामधून निघून गेला होता ना, त्या जीवालाच परत बोलवून घेतलं आणि सांगितलं, बाबा, तुझा मृत्यू झाल्यापासून, शरीराचा तू त्याग करून गेल्यापासून आईनं पाणी घेतलं नाही, वडिलांनी चहा नाही, बिस्किट नाही, काही नाही, सारखा तुझा शोक करतात. आणि हे तुझे आई वडील आहेत, हे तुझे नातलग आहेत, सारखे तुझी आठवण काढून काढून हे रडतात. त्या जीवाचं वाक्य आता आहे का, हे आपल्या कामाचं आहे. त्या जीवानं हसून त्या सगळ्या जणाला सांगितलं, तुम्ही माझ्याकरता एवढे रडता ना, तुम्ही माझ्याकरता शोक मांडलेला आहे ना, आणि तुम्ही माझे आई वडील म्हणता, सखे सोयरे नातलग म्हणता, आणि तुम्ही माझ्याकरता रडता. तुम्ही माझे आई वडील आहेत, पण माझं वाक्य आता आहे का, तुम्ही माझ्याकरता रडता ना, माझे असे 1 आणि 2 जन्म झाले नाहीत, माझे लाखो कोट्यावधी जन्म होऊन गेले. कोणत्या कोणत्या आई वडिला करता मी रडू,
आणि कोणत्या कोणत्या आई वडिला करता मी परत येऊ, तसं माणसाचं जीवन आहे. इथं कुणी कुणाची आई वडील नाही, इथं कुणी कुणाची मुलगी नाही, इथं कुणाचे सखे सोयरे नाहीत. रडती रात्रं दिवस काम क्रोध माया, रडती रात्रं दिवस काम क्रोध माया. आवाज पडत हाय हाय यम धर्म, म्हणती हाय हाय यम धर्म. दिवस काम क्रोध माया, रणती रात्र इतका सुंदर तुकोबारायांनी अभंग लिहिलेला आहे ना. शक्यतो आपण काही ठिकाणी जर मातीला गेलात ना, तर तिथं गेल्याच्या नंतरच हा अभंग म्हटला जातो. आता हा अभंग मी भरपूर वेळेला कीर्तनाला घेतला, पण त्याचं सुरुवात मला एका वेळेला आठवत नव्हतं, पण तुम्हाला मी फोन केला भाऊली. मी त्या अभंगाची रचना अशी आहे पहा. जाला प्रेत रूप शरीराचा भाव, इतका महत्वाचा अभंग आहे ना तो. जाला प्रेत रूप शरीराचा भाव, याच्यामधला जीव निघून गेल्याच्या नंतर आता हे प्रेत झालं. आणि याचा ठाव कोणता आहे? आता लक्ष येला ठाव स्मशानेचा. तिथं कोण कोण रडतं? रडण्याकरता 3 दृष्टांत दिले आहेत. नंबर 1, रडत असताना रडती रात्रंदिवस काम क्रोध माया. अगोदर काम रडतं, नंबर 2 क्रोध रडतो, आणि नंबर 3 ला माया रडते. बर, आणि रडत असताना काय म्हणतात तर छाती ठोकून लोक बोलतात, म्हणती हाय हाय यमधर्म. म्हणत असताना म्हणतात असं यमानं का करावं, आणि आमच्यावर असणारी ही का वेळ आणावी. त्या यमाला दोष देतात, पण स्वतःचा मात्र कोणीच विचार करत नाहीत. एक तर तुकोबारायांनी याच्या पुढे एक प्रमाण सांगितलं, जे लोक रडतात ना, जे लोक मेलेल्या माणसा करता रडतात, त्यांनी आणखी स्वतःचा विचार केला नाही. हे तर समोरचे मेले, पण आमच्या मागं सुद्धा काळ येऊन थांबलेला आहे. याच्याकरता दृष्टांत असा दिलेला आहे बाबांनो, ज्याच्याकरता तुम्ही रडता, तुम्ही इथं थांबलात, पाठीमागलचा बाण लावून तुमच्यावर हजर आहे. बरोबर? म्हणजे रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, आणि म्हणती हाय हाय यमधर्म. आणि तिथं सुद्धा वर्णन केलेलं आहे, आपण माणूस मेल्याच्या नंतर जे गौऱ्या लावतो का नाही, त्या गौऱ्याच्या स्वरूपामध्ये तुकोबारायांनी भाषा तिथं वापरली. कोणत्या गौऱ्या लागल्या तर वैराग्याच्या शेनी लागल्या शरीरा. आणि अग्नी सुद्धा कोणता दिलेला आहे, ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेसी. आणि तिथं फिरवत असताना काय फिरवला, फिरविला घट, फोडीला चरणी, आणि महावाक्य ध्वनी बोंब झाली. दिली तिळांजुळी कुळ नाम रूपासी, आणि शरीर ज्याचे त्यासी समर्पिले. पण तुकोबाराय म्हणतात, बाबांनो खरं सांगू, एवढे लोक मरून गेले, पण माझं मात्र तसं झालं नाही बरं का. तू का म्हणे रक्षा झाली आपोआप, आणि उजळीला दीप गुरुकृपा. मला मात्र काळाच्या हातामध्ये जाण्याची गरज पडली नाही. का? प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. आ मानव देह घेवोनी निजधामा गेले,
तारक तू सकळांचा जीव लग सोयीरा जय जय सद्गुरु तुकोबारायांच्या शरीराची असणारी रक्षा झाली, पण इथं मात्र वर्णन असं केलं आहे, इथं जीवाच्या बाबतीमध्ये मात्र इथं कुणीच कुणाचं असणार नाही, काही स्वरूपामध्ये नाटकाची असणारी भूमिका सांगितलेली आहे. श्रीमद भागवत महापुराण ग्रंथ सांगतो हे सगळे माणसं एका ठिकाणी कसे येतात आणि कसे माणसं भेटतात, कोण कुणाचा मुलगा होतो, कोण कुणाची पत्नी होते, मुलगा कोण होतो, हे सगळ्याचं नातं करता याच्याकरता त्यांनी दृष्टांत दिला. पाऊस पडला आणि पाऊस पडल्याच्या नंतर त्या पावसाच्या पाण्यानं रीती वाहत 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 एका नदीच्या ठिकाणी आली आणि पाऊस पडल्याच्या नंतर रीती एका ठिकाणी आल्याच्या नंतर सगळे असणारे जे कण आहे ते एका ठिकाणी जमले. पण घटना अशी घडली, पुन्हा परत पाऊस पडला आणि परत पाऊस पडल्याच्या नंतर परत पाणी आलं. जेवढे कण एका ठिकाणी जमा झाले होते तेवढे कण पुन्हा पाण्यानं विस्कळीत झाले. तसंच आपलं जीवन आहे. विठाला विठाला काष्टे होती खल्लाळी विंती काष्टे ऊर पत्नी ऊर पुत्र पत्नी पुत्र पत्नी सहोदर माय बाप पोटाचा पसर माय बाप पोटाचा पसर मिळती काष्टे लुटता मिळती काष्टे लुटता पूर आदरे दूर होती खल्लाळी आदरे दूर होती खल्लाळी आदरे दूर होती खल्लाळी ओ आदरे दूर होती खल्लाळी पत्नी सहोदर माय बाप पुत्र पत्नी सहोदर माय बाप पोटाचा श्रीमद भागवत पुराणामध्ये रेतीचा दृष्टांत दिला. बरोबर, श्रीमद भागवत पुराणामध्ये रेतीचा दृष्टांत दिला म्हणजे खड्याचा दिला. आणि हे तुकोबरायांनी याला दुसरा दृष्टांत असा दिला, म्हणले रेतीचा थांबा, म्हणले आता मी तुम्हाला लाकडांचा दृष्टांत देतो. लाकडाचा दृष्टांत असा दिला की अचानकपणे अवकाळी पाऊस पडला आणि अवकाळी पाऊस पडल्याच्या नंतर जे छोटे छोटे असणारे तुटलेले जी लाकडं होते का नाही, वाहत 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 ओंडके असणारे नदीच्या पुरामध्ये एका ठिकाणी येऊन थांबले. आता हे लाकडं आणि ओंडके म्हणजे आहेत हे दुसरं तिसरं कोणी नाही, हे एका ठिकाणी येऊन जे जमा झालेले आहेत ना, याला संसाराचा दृष्टांत दिलेला आहे. इथं कोण आहे, हे लाकडं एका ठिकाणी आले म्हणजे इथं आई जवळ आली, वडील जवळ आले, पत्नी आले, सगळे सहोदर आले आणि एका ठिकाणी थांबले, राहिले. पण किती दिवस राहिले, पाणी आटल्याच्या नंतर सगळे जाग्यावर थांबले. पण थांबल्याच्या नंतर कालांतरानं घटना अशी पडली की इतका पुन्हा मुसळधार पाऊस आला की असा पाऊस आल्याच्या नंतर संपूर्ण असणारा मुसळधार पाऊस पडल्याच्या नंतर पाणी भरपूर आलं आणि पाणी भरपूर आल्याच्या नंतर ते पाणी ज्या वेळेला या लाकडाच्या जवळ आलं, खल्लाळ असणारा उमटला
आणि त्या खल्लाळामुळे घटना अशी घडली, एक लाकूड एका साईडला, दुसरं लाकूड दुसऱ्या साईडला, तसं असणार आपलं हे जीवन आहे. विडाला विडाला. म्हणून इथं मात्र कुणाला थांबता येत नाही. येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्राठ्याऐंशी. 33 कोटी देवता मर गए, पड़े काल के फांसी. जमका अजब तड़ाका बे, तू क्या जाने लड़का बे. जमका अजब तड़ाका बे, तू क्या जाने लड़का बे. इथं 9 मेले, 10 भी मेले, मर गए सहस्राठ्याऐंशी. आणि 33 कोटी देवता मर गए, पडे काल के फासे. याच्या पुढे जर बोलायचं म्हटलं, आपल्या सगळ्या जणांचं असणारं जे आयुष्य आहे ना, या आयुष्याची गणना सांगितलेली आहे. अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. आपल्याला जर विचारलं किती आयुष्य, मनुष्याचं आयुष्य फक्त 100 वर्षाचं. पण 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर एखाद्याचं जर भाग्य चांगलं असेल, 108 वर्षापर्यंत, 110 वर्षापर्यंत, 125 वर्षापर्यंत. पण त्याच्या पुढं गेल्याच्या नंतर मग मात्र संपलं. पण माझा प्रश्न असा आहे, 100 वर्षामध्ये माणूस मरण पावतो, आपण त्याला असणारं दुःख व्यक्त करतो. काही लोकांनी असा निर्णय घेतला, 100 वर्षाचं आयुष्य मागायचं नाही, 1000 वर्षाचं आयुष्य मागायचं, मग मात्र आनंदामध्ये राहता येईल. याच्याकरता नामदेव महाराजांनी एक अभंगच लिहिला त्याच्याकरता. बाबांनो, तुमचं 100 वर्षाच्या करता तुम्ही दुःख मानता ना, पाठीमागा असे राक्षस आणि देवता मंडळी राजे लोक होऊन गेले, त्यांचं आयुष्य 100 वर्षाचं नव्हतं, हजारो लाखो अब्जावधी असणारं त्यांचं आयुष्य होतं. पण एवढं आयुष्य मिळून सुद्धा शेवटी मात्र इथं त्यांना थांबता आलं नाही, शेवटी त्यांना मरावंच लागलं. याच्याकरता सगळ्यात मोठ्या त्या राक्षसाचं वर्णन करतो. त्या राक्षसाचं आयुष्य सांगितलेलं आहे, लक्ष देऊन ऐका. 1 अर्बुद 60 कोटी लेखा, 30 लक्ष 10 सहस्र लेखा, 709 मास मापा. तया हिरण्य कश्यपा काय झाले. किती आयुष्य सांगितलेलं आहे पहा. त्याचं आयुष्याची गणना सांगितलेली आहे 1 अर्बुद. आता अर्बुद नेमका कशाला म्हणायचं, त्या अर्बुदाचा अर्थ सांगितलेला आहे. आता उन्हाळा चालू आहे, आपल्याला उन्हाळ्यामधलं टरबूज माहिती बरं का, अर्बुद माहिती नाही आपल्याला. उन्हाळ्यामधलं आपल्याला काय माहिती, ऊन भरपूर लागले, आता टरबूज. पण आता अर्बुद शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे त्या हिरण्यकशिपूचं आयुष्य. 1 अर्बुद म्हणजे 100 कोटीचा 1 अर्बुद. किती बाबाचं आयुष्य आहे बघा आता. 1 अर्बुद, त्याच्यानंतर 60 कोटी आयुष्य, 30 लक्ष, 10,000, पुन्हा 700 आणि पुन्हा 9 महिने. आता एवढं आयुष्य भेटलं आणि ब्रह्मदेवाला वरदान मागितलं, मला मरण येऊ नये. ब्रह्मदेवानं सांगितलं, एवढा कालावधी संपल्याच्या नंतर तुला मरावंच लागेल. आता याच्या पुढं सांगितलं, आता एवढं तर आयुष्य मिळालंच मिळालं, त्याच्या पुढे एक असणार गणना केलेली आहे. आयुष्य सांगितलेलं आहे राजा रावणाचं. 14 चौकड्या लंका नाथा. आयुष्य किती आहे पहा. नेमकी चौकडी कशाला म्हणायची हे अगोदर ऐका. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग हे सगळे एक वेळेला येऊन गेल्याच्या नंतर एक चौकडी होते. आपण तर कलियुगात आहे. अशी चौकडी एक, आणि अशा त्या राजा रावणाचं आयुष्य सांगितलेलं आहे 14 चौकड्या लंका नाथा. त्याच्या पुढे वर्णन केलेलं आहे 99 सहस्र राया दशरथा. दशरथ राजाचं आयुष्य त्याच्यापेक्षा पुढे सांगितलं आणि पुढे वर्णन केलेलं आहे. पण त्यांना सुद्धा थांबता आलं नाही, तेही गेले स्वर्ग पंथा, मागे सर्वथा नुरलेची. आता हे सुद्धा अलीकडेचे आहेत. त्याच्या पुढे ऐका आता आयुष्य.
14 कल्प मार्कंडेया पडे, तै लोमहर्षणाचा एक रोम झडे, बकदा लभ्याचे निमिषे मोडे, एवढे गेले अरे मना. आता पुढं आयुष्य सांगितलं. यांच्यापेक्षा पुढं एक मार्कंडे नावाचे असणारे ऋषी आहे, त्यांचं आयुष्य सांगितलेलं आहे. 14 कल्प मार्कंडेया पडे, 14 कल्पाचं आयुष्य असून सुद्धा त्यांना मरावं लागलं. त्या मार्कंडे ऋषीच्या पुढे एक ऋषी होऊन गेले, त्यांचं नाव आहे लोमहर्षण नावाचे ऋषी. त्यांचं तर वर्णन असं केलेलं आहे, मार्कंडे ऋषी मरण पावल्याच्या नंतर त्यांच्या अंगावरचा फक्त एक केस खाली गळून पडत होता. आता अंगावर केस किती कल्प निघून जाणार, आणि त्याच्यानंतर सुद्धा त्यांना थांबता आलं नाही. ते लोमहर्षण नावाचे ऋषी सुद्धा मरण पावले. पुढं वर्णन केलेलं आहे. बकदा लभ्याचे पुरे निमिषे, तै वटहंसाचे उपडे पिच्छ, तयासी होता मृत्यू प्रवेश, तो एक श्वास भ्रूशुंडीचा. आता पहा, पुढं वर्णन केलेलं आहे. आपली जी डोळ्याची पापणी आहे का नाही, ते लोमहर्षण नावाच्या ऋषीच्या अंगावरचे सगळे केस गळून पडल्याच्या नंतर एक बगदालभ्य नावाचे ऋषी आहेत, त्याच्या पुढे त्यांचं वर्णन केलं आहे. त्यांच्या डोळ्याची एकदा पापणी खाली होते, त्यांचं आयुष्य किती असेल. आणि भ्रूशुंडी नावाच्या ऋषीचा नुसता एक श्वास होतो. नामदेव महाराज म्हणतात, एवढे मोठमोठे लोक मरून गेले आणि आपलं यांच्या पुढं 100 वर्षाचं आयुष्य कुठं मांडायचं. म्हणून एक काम करायचं, मरणांत पुढे भ्रूशुंडीचा, तो एक दिवस कुर्माचा, नामा विनवी केशवाचा, वेगी विठोबाचा पंत धरा. विडाला विडाला उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वासुनी तुझा ठाव नाही मोठे, पंढरी वासुनी ठाव नाही. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे, पंढरी वाचूनी तुझा ठाव नाही. पंढरी वासुनी तुझा ठाव नाही. मग आता हे कीर्तन वगैरे करायचं ना, आपण कीर्तन ऐकायचं म्हणजे कशा करता? मरण पावल्याकरता आता उपदेश नाही बरं का. जो मरण माणूस पावला त्याच्याकरता उपदेश नाही, जे जिवंत राहिले त्यांच्याकरता असणारा उपदेश आहे. आपलं 100 वर्षाचं आयुष्य नेमकं कुठं मांडायचं. म्हणून या ठिकाणी नरहरी महाराज जे वर्णन करतात ना, बाबांनो एक काम करा, ज्याच्यावर तुम्ही रात्रंदिवस प्रेम करताना, एक दिवस जायाचे शरीर जाईल क्षणात, काहो गोपीनाथ पावेची ना, हे थांबणार नाही, हे जाणारच आहे. आणि एक दिवस या शरीराची मातीच होणार आहे. शरीराची होय माती, नयती सांगाती कोणी
घुमाई गोपार घुमाई गोपार घुमाई गोपार घुमाई गोपार घुमाई गोपार घुमाई गोपार घुमाई। नरहरी महाराज वर्णन करतात, या शरीराची माती होते। आता या शरीराची माती होत असताना वेगवेगळ्या स्वरूपामध्ये सांगितलेलं आहे। हे जे शरीर आणलेलं आहे का नाही, हे शरीर आपलं नाही, काही दिवसापर्यंत किरायानं आणलेलं आहे। पण आपण काय म्हणतो, हे आपलंच आहे हो। जसं काही लोकांनी काय केलेलं आहे, जुन्या काळामध्ये एखाद्या मालकानं जमीन वाहण्याकरता दिली आणि ज्याला वाहण्याकरता दिली त्यानंच कब्जा करून बसला। की आपण काय केलं, वाहण्याकरता दिलेली आहे, पण आपण काय म्हणतो माझंच आहे। अरे बाबा नाही, हे तुझं नाही, हे तुला वाहण्याकरता दिलेलं आहे। तुकोबरायांनी दृष्टांत दिलेला आहे, पिंड हा उसना आणिला पाचाचा। हे 5 लोकांकडून उसना आणलेला आहे आणि तुम्ही जर म्हणत असाल आम्ही देणार नाहीत, तुम्ही नाही जरी दिलं तर ते घेतल्याशिवाय राहत नाहीत। नंबर 1, हे 5 जणांकडून कुणाकडून आणलेले उसनं पहा। नंबर 1 पृथ्वी, हे पृथ्वीकडून उसनं आणलेलं आहे। नंबर 2 पाणी, पाण्याकडून उसनं आणलेलं आहे। नंबर 3 याच्यानंतर अग्नीकडून उसनं आणलेलं आहे 3। नंबर 4 हवेकडून उसनं आणलेलं आहे आणि नंबर 5 आकाशाकडून उसनं आणलेलं आहे। 5 लोकांकडून उसनं आणलेलं एखादा माणूस जर म्हणत असला आम्ही देणारच नाही, तर ते मनानं घेतात, तुम्हाला विचारत सुद्धा नाही। पहा, नंबर 1 तर माणूस मरण पावल्याच्या नंतर सगळे लोक म्हणतात चला मातीला, म्हणजे मातीनं सोडलं नाही, मातीनं घेतलं ना। तुम्ही जरी देण्याकरता नाही सुरुवात केली तरी मातीनं घेतलं। नंबर 2 पाण्याला म्हणू लागले आम्ही देणारच नाही। हस्ती विसर्जन कशामध्ये करता, पाण्यातच करता ना। पाण्याकडून आणल्याच्या नंतर पाणीला दिलं, बर। तिसऱ्या वेळेला म्हणू लागला मी अग्नीला देणारच नाही, अग्नीशिवाय हे जळतच नाही ना, बरोबर। तिसरा भाग। चौथा भाग, याच्यामधून वायू असणारं जे तत्व आहे शरीरामधून ऑटोमॅटिक निघून जातं, जीव कुणाला दिसत नाही, वायूच्या स्वरूपामध्ये असणारा निघून जातो। चौथा भाग। आणि शेवटचा असणारा आकाशाचा आहे, हा जीवात्मा आकाशामध्येच लीन होऊन जातो, कुणाला मात्र दिसत नाही। त्याला पाहण्याकरता अनेक लोकांनी शोध घेतला पण कुणाला दिसला नाही। म्हणून नरहरी महाराज इथं वर्णन करतात, शरीराची होय माती। शरीराची काय होते, माती होते। आणि शरीराची माती होते, पण ते माती होण्याच्या अगोदर जर त्या माणसानं सांगितलं मी मरत आहे आता, माझ्यासोबत कोणी येईल का, सांगितलं अजिबात नाही, तुम्ही एकटेच चला आता, कोणी न येती सांगाती, सोबत कुणीच येत नाही। जर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या सोबत सहज पत्नीला उपदेश केल्याच्या नंतर जर पत्नी सोबत आली नाही तर आपल्यासारखे साधारण लोक कुठं सोबत येतील। तर तिथं सुद्धा वर्णन केलं आहे, शरीराची होय माती, कोणी न येती सांगाती। पुढं वर्णन केलं आहे, सारी कामे अवघे खोटी, अंती जाणे मसन वटी, गोत घरे टाकून सारी, शेवटी गावाचे बाहेरी, आणि स्वजन आणि गणगोत, उपाय नाही हो चालत। स्वजनाच्या बाबतीमध्ये आणि गणगोताच्या बाबतीमध्ये तर सुंदर व्याख्याच करून टाकली। वर्णन असं केलेलं आहे, माणूस जिवंत असेपर्यंत जर घरच्या माणसाला जर शिवी दिली तर शिवीचा बदला घेण्याकरता सगळे लोक घरचे काट्या कुराड्या सगळे घेऊन येतात। आमच्या माणसाला शिवी दिली म्हणून भांडणं करता येतात, नव्हे भांडणाचा बदला घेण्याकरता, शिवीचा बदला घेण्याकरता 1 एकर 2 एकर 4 एकर विकतात आणि शेवटी बैठकीत बसल्याच्या नंतर म्हणतात शिवीचा बदला घेतला बरं। अरे 4 एकर गेलं जाऊ द्या, पण शिवीचा बदला मात्र घेतला। माझा प्रश्न आहे, शिवी दिल्याच्या नंतर 4 एकर विकून शिवीचा बदला घेतो, चालतं बोलतं घरातलं माणूस यमाना घेऊन गेला, आतापर्यंत कोणी पुढं आला, कोणीच पुढं आला नाही। उलट आपले पुढं येतील आणि सुतळी आणा म्हणतील, आता दुसरं तिसरं काही नाही। म्हणून इथं वर्णन केलं आहे, गोत घरे टाकून सारी, शेवटी गावाचे बाहेरी, स्वजन आणि गणगोत, उपाय नाही हो चालत। शेना महाराज म्हणतात हे सगळे आतापर्यंतचे जे कामं केलेत ना, हे खरे कामं नाहीत, सगळे स्वप्नासारखे काम। ऐसे स्वप्न
ऐसे स्वप्नवत सार ऐसे स्वप्नवत असार ऐसे स्वप्नवत सार ऐसे नरहरि जोड़ी से कसे कर नरहरि जोड़ी कसे कर सारी अवघी कामे कोटी सारी अवघी कोटी हरि जोड़ी कसे कर नरहरि जोड़ी कसे कर सारी अवघी का